कर्जत तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीने पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। आता सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलं असून उद्या 9 फेब्रुवारी रोजी उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे। या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे। कर्जत येथील शासकीय भवन येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन नियोजन करत आहे। तहसीलदार धनंजय जाधव स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांनी महसूल कर्मचारी व निवडणूक विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आतापर्यंत आपली भूमिका चोख बजावलेली असून उद्याच्या मतमोजणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत। शासकीय भवन परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असेल। उद्या लागणाऱ्या या निकालामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून कोणत्या पक्षाचे आणि उमेदवारांचे पारडे जड ठरणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।